चे 3च श्लोक फक्त. तर तेवढे आपण बघू आणि आज आपण दुसरा सर्ग पण चालू करणार आहोत. हम्म. 72वा श्लोक झालाय ना सर? मी म्हणतो सर, मागच्या 2 तासानं नव्हतो. हा, हो सर सर. प्रवासाच होतो बाहेर. हा ठीक आहे, आपण लाईट नाही 72. त्यामुळे बघता येईना. हा हा हो, हा पण तिथपर्यंतच गेलो होतो. हा बरोबर. हृत्प्राण कुंभकम देवम बहिश्च अपान कुंभकम पुरका सविसृष्टम यच्चित्तम तत् उपासमहे. काय? जो हृदयगत प्राण कुंभकावस्थेत असतो किंवा त्याला आपण कुंभक म्हणतो, पण जो प्राण आतमध्ये घेतो तो प्राण आतमध्ये कोणतो. जसा घटामध्ये वायू कोंबलेला असतो तसं तद्वतच आपलं हे जे घटरूपी शरीर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जो वायू आहे त्याला आपण तसंच म्हणणार. सेम पोझिशन दोन्ही वायूंची सेम आहे. तर जो बाहर अपान की कुंभकावस्था का स्वरूप भूत है और जो पूरकांश से विसृष्ट है उस प्रकाशमान चित्तत्व की हम उपासना करते हैं. बाहेर कोण आहे? तर अपान आहे. आणि आतमध्ये घेतलेला कोण आहे? तर प्राण आहे. बरोबर आहे. आता तोच अपान आपण आतमध्ये घेतो आणि कोणतो. जसा घटामध्ये वायू असतो, पण दोघांमध्ये फरक आहे का? नाही. त्याच्यामध्ये एकतत्व आहे. ते काय आहे? तर ते चित्तत्व आहे आणि त्याची आपण उपासना करत आहोत. दोघांमध्ये असणारा जो समान दुवा आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याची आपण उपासना करत आहोत. त्यानंतर प्राणापान परामर्शम सत्ताबोधम विरूपकम यत्प्राप्यम प्रणमननाथ तच्चित्तम उपासमहे. जो प्राण और अपान के चैतन्य में हेतुभूत है. आता आलं बघा. ते प्रत्येक श्लोकाला हे देतात. सुरुवातीला कसं देतात की संदिग्ध, आणि नंतर मग अगदी त्याचं एवढं गुळगुळीत करून विश्लेषण देतात की ते कोणालाही कळेल इतकं त्यांनी ते दीर्घ विवरण पुढे करून ठेवलेलं असतं. आला या श्लोकामध्ये आलं कि जो प्राण और अपान के चैतन्य भूत में हेतुभूत है. चैतन्य में हेतुभूत है. प्राण आणि अपानाच्या चैतन्यामध्ये हेतू जो आहे तो, जो उनके अस्तित्व का ज्ञान कराने वाला है. आता आपण वेदाला म्हणतो काय? सर्वात प्राचीन. हो. सगळ्या गोष्टी या ज्ञानाशिवाय उत्पन्नच झालेल्या नाहीत आणि वेद म्हणजेच ज्ञान. आणि वेदाला सर्वात महत्वाचं स्थान देण्यामागचं कारण पण हेच आहे की आपण जेव्हा एखाद्या मूलभूत तत्वाची आपल्या दार्शनिक ग्रंथकारांनी सुरुवात केली की हे सगळं कशापासून बनलेलं आहे किंवा मी याला कारणीभूत गोष्ट कुठली, याला कारणीभूत गोष्ट कुठची, असं जेव्हा पाठी 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 जात गेले तेव्हा एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक गोष्टीला जाणणारा दुसरा कोणतरी आहेच. तर अशा पद्धतीत जेव्हा पाठी 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 जात गेले तेव्हा सर्वात शेवटी जे तत्व उरतं ते म्हणजे काय आहे? तर ब्रह्मतत्व. मग त्यांनी प्रकृतीच्या विस्ताराविषयीचं वर्णन किंवा समजून घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच तत्व मांडलं की याच तत्वामुळे त्याचा विस्तार सुद्धा झालेला आहे. आणि मग त्याच्या संकल्पना ह्या प्रत्येक दर्शनानं वेगवेगळ्या मानल्या. परंतु मूळ तत्व एकच आहे असं मानणारे जे वेदांत दर्शन आहे त्याचा मूलभूत ग्रंथ म्हणून आपण याला बघू शकतो. तर प्राण आणि अपानाच्या सुद्धा जे चेतनभूत आत्मतत्व आहे त्याचं ज्ञान आपल्याला करायचं आहे. त्यांच्या अस्तित्वाचं सुद्धा ज्ञान आपल्याला करायचं असेल तर हे तत्व आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. जो स्वयं रूप वर्जित है, स्वतः त्याला कुठलंही रूप नाही. कारण का? निर्गुण आहे. जे ज्ञानेंद्रियांना बघू शकत नाही. निष्कलम आहे. ज्याला हातपाय, तोंड, चेहरा काही नाही.
असं आहे. मग त्याचं स्वरूप थोडंसं वर्णन केलंय की जो स्वयं रूपवर्जित है एवं जो प्राणोपासना से प्राप्तव्य है. आपण प्राणायाम जे बघितले त्याच्यानुसार आपल्याला ह्या तत्वाची प्राप्ती करता येते हे अगोदरच आपण शिकलेलो आहे. आणि त्यामुळे प्राणायामानं किंवा प्राणोपासनेने हे प्राप्त होऊ शकतो. उस चित्तत्व की हम उपासना करते है, त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. यत प्राणपवन स्पंदो यत स्पंदान नंदकारकम कारणम कारणानां यत तच्चित्तत्वम उपासमहे. जो प्राणवायु के स्पंदन में हेतुभूत है, बराबर, जो इंद्रियों के होने वाले विषय प्रदेश पर्यंत गमन में तथा उनके उपभोग में हेतुभूत है, तथा जो कारणों का भी कारण है, उस चित्त तत्व की हम उपासना करते हैं. समजायला सोपं आहे की अजून इलॅबोरेट करू? प्राण हा जो आहे, थोडं करा सर. हा, प्राण हा जो आहे तो काय सांगितलेला आहे, तर एकमेव असा गोष्ट आहे की जी आपल्या शरीरामध्ये चलायमान आहे. मग चलायमान आहे म्हणून त्याला चेतन म्हणायचं का? नाही. कारण त्याच्यामध्ये चलायमानता आणणारं कोणीतरी आहे आणि त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. त्या चित्त तत्वाची आम्ही उपासना करतो. ओके. त्या प्राणाला गमन करणारं, त्या प्राणाला चालविणार. हा, वाही काय म्हणतात त्याला, चलायमान करणारं जे तत्व आहे त्याची आम्ही उपासना करतो. मग त्या प्राणाला तो कसा हे करतो, तर हे जे दाखवलं त्यांनी त्याच्यामध्ये एक गहन गोष्ट कशी आहे की त्यांनी काय सांगितलं, या प्राणामुळे हाच प्राण आपल्या मनाला विषयांचं ज्ञान करून देतो. म्हणजे इंद्रियांच्या विषयांपर्यंत पोचतो, ते विषय इंद्रियांकडे आणतो आणि मनापर्यंत पण नेतो. असा जो गमन करणारा आहे, त्याच्यामध्ये या गमनासाठी कारणभूत असणारं जे द्रव्य आहे, जे तत्व आहे, त्याला आम्ही काय करतो? नाही, उपासमहे म्हणजे पोचतो. उपासना. उपासना करतो. आणि म्हणजे मग या अपरिग्रह त्याचाच करायचा का? अपरिग्रह हा पहिल्यांदाच सांगितला ना, जेव्हा आपण अच्छा. अष्टप्राणायाम शिकवले तिथेच होतो. इंद्रियांचा विषयांशी संयोग थांबतो. पण इंद्रियांचा विषय संयोग कसा होतो हे सांगण्यासाठी प्राणाचं महात्म्य सांगितलंय. इंद्रियाला चेतन तत्व जाऊन भिडत नाही किंवा चेतन तत्व विषयाला जाऊन भिडत नाही. भिडतो कोण? तर प्राण. प्राण. इंद्रिय हे विषयांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे प्राण आहे. म्हणजेच प्राणाकडे गमन ही कॅपॅबिलिटी असल्यामुळं तो ही गोष्ट करू शकतो. पण त्याची कॅपॅबिलिटी कशामुळे आहे? जसं की या दिव्याचा प्रकाश पडलेला आहे. पण त्या दिव्याचा प्रकाश कशामुळे पडलेला आहे? तर इलेक्ट्रिसिटीमुळे. तसं प्राणाला गती आहे, पण त्याची गती कशामुळे आहे? तर ती ब्रह्मचैतन्यामुळे आहे. त्या एका तत्वाचीच आम्ही उपासना करतो. आणि हा जो मनो इंद्रिय अर्थ व्यापार शब्द नीट ऐका. काय? मनो इंद्रिय अर्थ व्यापार हा जो आहे, याला कारणीभूत असणारा जो तत्व आहे तो म्हणजे प्राण. त्याच्या मूळ तत्वाची आम्ही उपासना करतो. आता कारण तो इथे चलायमान आहे. हां, हां. चलायमान आहे. हा. आता इथे 2 श्लोकांचा आपण हे बघितला काय, की अगोदरच्या 72व्या श्लोकामध्ये काय सांगितलं, तर जसं घटाच्या आतमध्ये वायू आहे, तसंच शरीराच्या आतमध्ये पण वायू आहे. त्याला प्राण म्हणतात. आतमध्ये गेल्यानंतर उत्पन्न होणारा आहे तो प्राण आहे. बरोबर आहे? आणि जगात बाहेर उपस्थित आहे तो काय आहे? अपान आहे. आपण. बरोबर आहे? हम्म. या हम्म. दोन्हीच्या मूळ तत्वाला सुद्धा आम्ही उपासना करतो. म्हणजे हे दोन्ही तत्व एकच आहे. आलं लक्षात? याचा आणि याचा संबंध घ्यायचा आहे कसा? तर समष्टी आणि व्यष्टी अशा स्वरूपात घ्यायचा आहे. व्यष्टी म्हणजे आपल्या शरीरातला प्राण.
ज्याची गमनविधी आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे. परंतु तो प्राण निर्माणच कशातून झाला आहे, तर व्यष्टी प्राणापासून, जो अख्ख्या संसारात सगळीकडे उपलब्ध आहे. त्याची सुद्धा गती आहे आणि शरीरातल्या प्राणाची सुद्धा गती आहे. आणि या दोन्हीला कारणीभूत असणारं जे तत्व आहे, त्याची आम्ही उपासना करतो, असं म्हणायचं आहे. दोघांचा ड्रायव्हर एकच आहे. हा. मग मग फक्त परमेश तीच आहे ना. हा. मग परमेश तीच असेल. हो, दोन्हीचं परब्रह्म तत्व तत्व आहे. चालवणारं परमेश ती. हो. हो. आता चालवणारा असं नाहीये म्हणणं. चालवणारा हा वेगळा कन्सेप्ट झाला. इथे बर. उपादान कारणच ब्रह्म आहे. हा. आता हे नीट समजून कसं घ्यायचं, की समजा घटापासून, आपल्या मातीपासून घटाची उत्पत्ती असं घेतलं हो. तर घटाचं उपादान कारण हे माती आहे. माती. पण डायरेक्ट माती घेतली आणि हो घडा असं म्हटलं तर होईल का? नाही म्हणजे नाही. त्याला कोणतरी करणारा पाहिजे. मग त्याला हम्म. काय म्हटलं तर कुंभार. मग कुंभाराला काय म्हटलं तर निमित्त कारण. निमित्त कारण. हम्म. ओके. आता सर जे सांगतायत, पूर्णपात्रे सर, की ईश्वराशिवाय ते शक्य नाही. म्हणजे ईश्वर करतो, करवतोय का? इथे तसं नाही. उपादानातूनच डायरेक्ट प्राणाची उत्पत्ती आहे. आलं का लक्षात? उपादानापासूनच उत्पत्ती आहे डायरेक्ट. हे झालं काय वेदांत दर्शन. हो. तर पुढे यत प्राण पवन स्पंदो, यत स्पंद ते झालंच ना. हा. पुढे शेवटचा श्लोक. यद अखिल यद अखिल कलनाल कलंकहीनम, अखिल कलनाल कलंकहीनम परिवलितम च सदा कलागणेन स्वनुभव विभवम पदम तद्ग्रह्यम सकल सुर प्रणतम परम प्रपद्ये. जो परमार्थ की दृष्टि से समस्त कलना रूपी कलंगों से विनिर्मुक्त है। कुछ पता चल रहा है क्या पासी? विनिर्मुक्त है, जो आपातदर्शी पुरुषों की दृष्टि से जीवोपाधिभूत प्राण आदि 16 कलाओं से सदा परिवेष्टित है, जो प्रमाद प्रमात्मक अनुभव रूपी ऐश्वर्य से परिपूर्ण है, तथा जो समस्त देवताओं से वंदित है, उस सर्वश्रेष्ठ परमात्म रूप परम पद की हम उपासना करते हैं. आता यातल्या पहिल्या शब्दाचा अर्थ मला तरी कळलेला नाहीये पूर्ण रूपाने. जो परमार्थ की दृष्टि से समस्त कलना रूपी कलंगों से विनिर्मुक्त है, याचा मी अर्थ असा काढला की निष्कल असावा. जे आपल्याला जाणवतात. आता समजा पूर्णपात्रे सरांच्या हातात पेन आहे. पेन हातात धरणारे पूर्णपात्रे सर, ज्यांनी चष्मा लावलाय ते पूर्णपात्रे सर, ज्यांनी निळा टी शर्ट घातलाय ते पूर्णपात्रे सर. एवढे सगळे गुण आपल्याला कळले. कशामुळे? तर त्यांनाही विविध अंग आहेत आणि मला सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून हे सगळ्या गोष्टी कळल्या. पण ज्याची इंद्रियच अस्तित्वात नाही, जो अनाकलनीय आहे असा जो आहे, त्या ब्रह्मतत्वाची आपण उपासना करतो. आपण काय करायचं, हा श्लोक लक्षात ठेवूया आणि सरांकडून याचं एकदा विवेचन करून घेऊया. असा एखादा तरी श्लोक मला प्रत्येक उपनिषदामध्ये मिळतोच की ज्याचं काही केल्या काही सुचत नाही आणि नंतर ते शब्द मग सरांना विचारावं लागतं. ठीक आहे. हा. प्राण आदी 16 कला या पण आपल्याला माहिती नाहीये, पण आपल्याला सर सांगतील. या 16 कलांनी सदा परिवेष्टित आहे, म्हणजे जो खूप आतमध्ये खोलवर हृदयस्थानी आतमध्ये अस्तित्वात आहे, ज्याच्या बाहेर सगळं कला आहेत 16, आणि जो आतमध्ये अस्तित्वात आहे, जो प्रमात्मक अनुभव रूपी ऐश्वर्य से परिपूर्ण है. प्रमा म्हणजे ज्ञान,
प्रमा म्हणजे ज्ञान. आता आपण जे प्रमाण असं म्हणतो किंवा प्रमाता, ज्ञान करून घेणारा, बरोबर, ज्यानं केलं जातं तो प्रमाण, आणि जे तपासलं जातं ती वस्तू म्हणजे प्रमेय. हे सगळं आपल्याला न्यायदर्शन मध्ये येणार आहे पुढे. तर प्रमा म्हणजे ज्ञान. आता या प्रमारूपी ऐश्वर्यानं जो परिपूर्ण आहे, म्हणजे स्वतःच तो ज्ञानरूपीच आहे. आता इथे ज्ञान हा आत्म्याचा गुण सांगितला नाही, हे लक्षात घ्या. ज्ञान हा गुण सांगणारे न्यायशास्त्र आहे. ओके. परंतु वेदांत दर्शन तसं नाही सांगत. कसं सांगतात, तर तो ज्ञानानं म्हणजे हे शास्त्र असं नाही सांगत, ज्ञानानं परिपूर्णच आहे तो, त्याचं ऐश्वर्यच म्हणजे ज्ञान आहे. सर्वज्ञ ओके, आहे. सर्वज्ञ. आता त्याचं ज्ञान म्हणजे कसं आहे, मग ते आपल्याला योगदर्शनामध्ये येणार आहे की अनंत आहे. म्हणजे शून्याच्या इकडे पण किती जाऊ शकता, शून्याच्या तिकडे किती जाऊ शकता, असं थोडक्यात. तर ते असा जो आहे तो काय आहे, तर या ऐश्वर्यामुळे समस्त देवतांचे वंदित आहे. सगळ्या देवता सुद्धा ज्याचं पूजन करतात, ज्याला वंदन करतात, असं हे श्रेष्ठ परमात्म स्वरूप परमपद की हम उपासना करते है. ओके. यावरून आपला इथे 25वा सर्ग संपलेला आहे. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर सुरुवातीला अष्टप्राणायाम बघितले, फारच किचकट होते, त्याचं आपण चित्रात्मक स्वरूपात बघितलं, त्यानुसार आपण लिहू शकतो. अष्टप्राणायाम कसा करायचा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर लक्ष का केंद्रित करायचं आणि त्याला आध्यात्मक स्वरूप कसं दिलेलं आहे, हे सगळं आपण त्याच्यानंतरच्या अख्ख्या श्लोकामध्ये सगळ्या बघितलं. बरोबर आहे. आणि मग सर्वात शेवटी जे ब्रह्मपद आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हे सगळे बाकीचे म्हणजे तत् चित तत्वम उपासमहे, हे एवढ्या नावाचे जेवढे श्लोक तुम्हाला इथे दिसतात, जे कोणाची उपासना आपण करतो आहोत, या प्राणायामाद्वारे मी कोणाची उपासना करतो आहे, तर त्या चित तत्वाची उपासना करत आहे, असे सांगणारे जेवढे श्लोक आहेत तेवढे सगळे आपल्याला काय सांगतात, तर परब्रह्म परम तत्वाची ओळख उपासना. करून देण्यासाठी आहे. ओके. तर जर तुम्हाला यानुसार असा प्रश्न आला की निर्वाण प्रकरण 25 सर्गानुसार ब्रह्मतत्वाचे वर्णन कसे केले आहे सांगा, तर तुम्हाला हे सगळे उपासमहे जेवढं आहे तेवढं सगळं लिहावं लागेल. ओके. डायरेक्ट जर अष्टप्राणायामाचा आला तर तशा पद्धतीत लिहावं लागेल. ठीक आहे, सोपं आहे, तसं काय मोठं कठीण आहे असं वाटत नाही मला. आता आपण पुढच्या सर्गाकडे जाऊ. कुठला आहे, तर 78 सर्ग आणि उपशम प्रकरण. आपण आता बघितलं ते निर्वाण प्रकरण 25 सर्ग बघितला. आता आपण जातो आहोत 78 सर्ग आणि उपशम प्रकरण. आता जिथे मी तेव्हा एकदा संकल्पना सांगितली होती की ह्यांनी कसं मानलेलं आहे, जग हे भ्रांती मानलेलं आहे, जग हा पूर्ण आभास आहे, ते अस्तित्वातच नाहीये, त्याचे अस्तित्व नाहीच आहे असं मानणारा हा ग्रंथ आहे. मग तो कसं अस्तित्व त्याचं निर्माण होतं, भ्रामक असेल तर ती तरी कसं निर्माण होतं, हे सांगितलं पाहिजे ना. म्हणून हा आपल्याला अध्याय ठेवलेला आहे. हे थोडक्यात कसं आहे की एक मोठा ग्रंथ आहे, योग वसिष्ठ आहे, जवळजवळ एवढा मोठा ग्रंथ आहे, एवढा एवढा, आणि त्याचे सारभूत जे विषय आहेत तेच आपल्याला फक्त ठेवलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या आपल्यापर्यंत पोचाव्या, हा उद्देश आहे. म्हणून हे आपल्याला सर्ग ठेवलेले आहेत. त्याच्यातली ही एक संकल्पना आहे की जग हे फक्त आभास आहे, ते रियालिटी नाही आहे. मग तो आभास कसा निर्माण झाला, म्हणजे त्याला काहीतरी तुम्हाला कारण द्यावं लागेल की अशा पद्धतीत बाबा आभास निर्माण झाला. मनाचं फक्त चित्र स्वरूपात त्यानं आपल्याला एक निर्माण केलेलं आहे असं म्हटलं तरी सुद्धा आभास झाला. मग तो कसा, मनानं सुद्धा कसा निर्माण केला, ते सांगण्यासाठी हा सगळा सर्ग आहे.
ओके, मग चित्तस्पंद म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो, जगत म्हणजे काय, त्या जगाची भ्रांती कशा पद्धतीत तयार होते. जसं की आपण आता म्हटलं की एक पिक्चर तयार केला, मग त्याच्यासाठी मोठा डायरेक्टर असतो, कोरिओग्राफर असतो, कलाकार असतात, सगळे येऊन एकत्र येतात, मग एका डेस्टिनेशनला आल्यानंतर शूटिंग करतात. मग ती चित्रफित कशी दाखवली जाते, हे एक प्रोसिजर आहे ना, ज्याच्याद्वारे आपण 3 तासाचा पिक्चर बघतो. मग ती प्रोसिजर कशी घडते, ज्याच्या आधारे हा चित्रपट आपण बघतो आहोत, कारण अस्तित्व तर नाहीये जगाचं. मग ह्या अध्यायामध्ये आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे की कशा पद्धतीत चित्त जगाचा भ्रम तयार करतं. ओके, आपण अध्यायाला हम्म. सुरुवात करूया. वसिष्ठ उवाच. वसिष्ठ बोलायला लागले. काय बोलायला लागले, तर यथा अलात परिस्पंदात अग्निचक्रम प्रदृश्यते असद एव सदाभासम चित्तस्पंदात तथा जगत. पहिलं उदाहरण. हा नक्की प्रश्न येतो. चिदाभास किंवा जगताची भ्रांती किंवा जगत वसिष्ठानुसार जगताची उत्पत्ती, नक्की प्रश्न अगदी हमखास येतो हा प्रश्न. त्याच्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. ही 3 उदाहरणं आहेत आणि तिन्ही महत्वाची आहेत, तिन्ही लक्षातच ठेवायला लागतात. ती 3 जर लिहिली तर व्यवस्थित मार्क आपल्याला पडतात. पहिलं उदाहरण काय आहे, तर जैसे रात्रि में जलती हुई लकड़ी को गोल घुमाने से अग्निमय चक्र दिखता है, वैसे ही चित्त के प्रस्पंदन से जगत असत जगत सत सा दिखाई पड़ता है. कसं सांगितलं, तर एक मशाल घेतली हातात. आपण बघतो बऱ्याच वेळा ते कुठे कुठे अमेरिकेत वगैरे असतात, ते पेट्रोल फुंकतात आणि जोरात गोल गोल फिरवतात. मग आपल्याला पूर्ण वाटायला लागतं की ते गोलच आहे. किंवा आपण एखाद्या सायकलच्या पाठच्या चक्राला सुद्धा एखादा एलईडी लावलेला असतो आणि ती जोरात बाईक चालत असते, तेव्हा आपल्याला वाटत असतं की अख्खी रिम चमकते. बरोबर आहे. तर हे जे गोल हो. रोटेटरी ऍक्शनमुळे होणारी जी अं, आभास आहे, त्या आभासाचं वर्णन इथे केलं. आणि हे कशामुळे होतं, तर मन सुद्धा तसंच गोलाकार फिरतं आणि तद्वत त्याच्या फिरण्यामुळे, स्पंदनामुळे त्याच्या जगाची उत्पत्ती होते. ओके, पहिलं उदाहरण जग झालं. दिसतं. हा, जगाची उत्पत्ती होते किंवा दिखाई पडता है, चलचित्र वाटतं आपल्याला. यथा जल परिस्पंद स्पंदात व्यतिरिक्त इवांभसः दृश्यते वर्तुलावर्तम चित्तस्पंदात तथा जगत. ज्याप्रमाणे जल के परितः स्पंद से जल के पृथक वर्तुल नाभि के आकार का आवर्त दिखाई पड़ता है, वैसे ही चित्त के स्पंदन से जगत दिखाई पड़ता है. जलामध्ये जेव्हा भवरा तयार होतो, म्हणजे काय, तर जल हे सरळ वाहत आहे, त्याच्यामध्ये काही दिसण्यासारखं आहे का, जल हे पारदर्शक आहे. बरोबर आहे. परंतु जेव्हा ते वर्तुळाकार फिरायला लागतं, तेव्हा आपल्याला कसं दिसतं, तर त्याला नाभीच्या आकाराचा भोवरा दिसतो. बरोबर आहे. मग हम्म. हा जो तयार झालेली गोष्ट आहे, आवर्त भोवरा, तसं चित्ताचं स्पंदनाने जगत दिसू लागतं. हे दुसरं उदाहरण. पहिलं उदाहरण काय, परत परत सांगतो, कारण का, तर परीक्षेला नक्की येणार. पहिलं उदाहरण अग्निगोलाकार फिरवणे. जलतीकडे दुसरं उदाहरण जल गोलाकार पाण्याचा भोवरा. फिरवणे. आता तिसरं बघा. यथा वोमनी क्षणस्पंदात पश्च मौक्तिकमंडलम दृश्यते सदिवा असत्यम चित्तस्पंदस तथा जगत. जैसे आकाश में धूप के सम्मुख नेत्रों के परिस्पंद से, यानी ईक्षण से असत पिच्छाकार मयूर पंख और दूसरी उनके स्पंदन से असत मौक्तिक मंडल सत्य सा दिखाई पड़ता है,
वैसे ही चित्त के स्पंदन से असत जगत सत्य सा दिखाई पडता है. दोन प्रकार इथे सांगितले. कशाचे? सूर्यकिरणांचे. जर सूर्यकिरण आपण बघत आहोत, तुम्ही त्याच्यावर कधीतरी कॅमेरा फिरवलात तर तुम्हाला लक्षात येतं. आपल्याला पण दिसतं, पण ती फिनॉमिना घडली पाहिजे. तिरक्या प्रमाणात ते किरण आले पाहिजेत तसे. की आपल्याला मयूर पिच्छाकार आतमध्ये अशी वर्तुळासारखं दिसायला लागतं. ते ते म्हणजे काय? इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य रंग म्हणा किंवा तशा पद्धतीत आपल्याला ती जी किरणं आहेत, त्या किरणांचं स्वरूप आपल्याला तसं भासू लागतं, की त्याच्यातले रंग आपल्याला दिसू लागतात त्या किरणामध्ये. तर ही एक प्रक्रिया किंवा दुसरी एकदम साधी प्रक्रिया आहे. काय? तुम्ही सूर्यकिरणांकडे बघा आणि डोळे मिटून घ्या. डोळे मिटल्यानंतर आतमध्ये पांढरा स्पॉट दिसायला लागतो किंवा ब्लॅक स्पॉट दिसायला लागतो. दिव्याकडे बघा नुसतं आणि डोळे मिटून बघा. तरी सुद्धा आपल्याला आज आता डोळे तर बंद केलेले आहेत, मग दिसता कामा नये. तरी पण दिसतो. म्हणजे तो असत आहे. मग तो असत आहे हेच पटवण्यासाठी ह्या उदाहरण दिलेलं आहे. तर हे तीन उदाहरणं आपल्याला कशी जगाची उत्पत्तीसाठी मन कसं कारणीभूत आहे हे सांगण्यासाठी सगळीकडे लिहावीच लागतात. कंपल्सरी. ह्याच्यावर एक प्रश्न येतो. योग वशिष्ठाचा हा ठरलेला प्रश्न आहे अगदी. बरेच जण ऑप्शनला पण टाकतात. ते पण सोय आहे आपल्याकडे. योग वशिष्ठ ऑप्शनलाच असे करणारे पण आहेत. कारण बाकीचे प्रश्न लिहू शकतो आपण, असं काय नाही. पण जर आपल्याला खाट 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 असे पॉइंट्स लक्षात असतील तर मार्क मिळवायला सोपं पडतं. सरळ 3 उदाहरणं आहेत. 3 उदाहरणं लक्षात ठेवायची. पुढे आता श्रीराम उवाच येन प्रस्पंदते चित्तम येन न स्पंदते यथा तथा तद्ब्रह्मन् ब्रूहि मे येन चिकित्सेयम तदेव ही. हे ब्रह्मन जिस स्वभाव विशेष से चित्त प्रस्पंदित होता है और जिस उपाय विशेष से वह वैसा प्रस्पंदित नहीं होता है उसे मुझे कहिए, जिससे कि आपके दर्शित मार्ग से मैं उस चित्त को स्पंद रहित बना सकूं. राम काय सांगतात की आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या तिन्ही उदाहरणामध्ये चित्तस्पंदामुळे जगाची उत्पत्ती झालेली आहे. मग आता चित्तस्पंद कसा थांबवायचा हेच मला तुम्ही कथन करा. आणि ज्यामुळे काय होईल तर तुम्ही जो दाखवलेला मार्ग असेल त्याने मी चित्ताला स्पंदरहित बनवू शकेन. आता योग वशिष्ठ पुढे सांगतात. त्या रामाची मागणी यथा पण किती मोठी आहे. मोठी आहे. हो. हा? कारण का तर आदल्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी चित्तस्पंदाला वर्णन केलेलं आहे. हे जगत असत आहे हे आदल्या अध्यायामध्ये आदल्या सर्गामध्ये सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. जो कितवा 77वा जो अध्याय 77. आहे त्याच्या सर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा वरती श्लोक बघा थोडेसे आलेत, सरांनी ते पाठवले त्याच्यामध्ये. हो तर हो, आले त्याच्यामध्ये ते. सुद्धा याचं वर्णन आहेच. आता एवढं सगळं वर्णन ऐकल्यानंतर बरोबर रामानं प्रश्न विचारला की बाबा चित्त आम्हाला थांबवायचं आहे हे मला कळलं आणि या उदाहरणानं सुद्धा तुम्ही मला समजावले ते कळलंय. आता मला तुम्ही सांगा की त्याला थांबवायचं कसं. ठीक आहे. मग वसिष्ठ आता सांगायला सुरुवात केली. यथा शौक्ल्य ही मे राम तिल तैल लवौ यथा यथा कुसुम सौगंधे तथौष्ण्य दहनौ तथा यथा. आता ह्याचं मस्त आहे उदाहरण एकदम छान देतात बघा. तथा राघव संश्लिष्टौ चित्तस्पंदौ तथैव हि अभिन्नौ केवलम मिथ्या भेदः कल्पित एतयोः. आता हा भेद कशामध्ये आहे बघा. त्यांनी काय काय सांगितलं. तुम्ही एखाद्या बर्फाच्छादित डोंगरापासून त्याचा पांढरेपणा काढून घेऊ शकता का? नाही नाही. काढून घेऊ शकत. ओके. तिल तैल व यथा तिळामध्ये तेलच नाही असं होऊ शकेल का?
नाही. ओके. तत यथा कुसुम सौगंधे, कुसुमातलं सौगंध्य, फुलामध्ये. हा, हे दाखवता येईल का असं, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नाही. उष्ण्यानं दहन तथा. जसं होतं, उष्णतेनं दहन होतं, कसं होतं असं विचारलं तर कठीण आहे. कसं होतं? उष्णतेनं दहन होतं, कसं होतं? पुढे, तथा राघव संश्लिष्ट, आता हिंदी वाचूया आपण याचं. जैसे शुक्लत्व और हिम, जैसे तिल और तेल का अंश, जैसे जैसे कुसुम और सौगंध्य, तथा जैसे अग्नि और उष्णत्व परस्पर एक दूसरे से संबंध आणि अभिन्न रूप है, वैसे ही हे राघव चित्त और स्पंदन परस्पर एक दूसरे से संबंध और अभिन्न रूप है. म्हणजे चित्त आहे तर ते स्पंदित होणारच, आणि जर स्पंदित नाही झालं तर चित्त नाश तर होणार. ते चित्तच नाही. हे लक्षात घ्या. ओके. मग ह्याच्यासाठी जी उदाहरणं दिली ती पण लक्षात ठेवा. 4 उदाहरणं दिली. चित्त, चित्ताचा स्पंद असं आलं की पहिलं पेन सरसरवायचं आणि पहिलं उदाहरण देऊन टाकायचं. काय? जसं जसं तिळापासून तेल, त्याच्यानंतर कुसुम पासून बर्फापासून सौगंध, त्याच्यानंतर हम्म. शुक्लत्व बर्फाचा आणि बर्फाच्छादित हिम, आणि शेवटचं काय? उष्ण उष्णता आणि अग्नी, हे एकमेकांपासून अभिन्न असू शकत नाहीत. तसं चित्त आणि स्पंदन हे दोन्ही अभिन्न एकमेकापासून गोष्टी वेगळा. आहेत. उनके भेद की केवल मिथ्या कल्पना की गई है. त्याच्यामध्ये काहीतरी भेद असू शकतो का? तर नाही. म्हणजे काय, तर इथे थोडस दुसरे जे कोणी मतं असतील ज्यांची कोणाची, त्यांनी इथे सांगितलं की नाही, बाकी त्यांची द्वैतवादी मतं का? सगळी मिथ्या आहेत. मी सांगतोय ते खरं आहे. सर्वत्र द्वैतवादी मत गुणगुणी, भिन्न म्हणजे इतर जे लोकांची काही द्वैतवादी मतं मत भिन्न आहे असू ते शकतात. त्यांच्याविषयी म्हणणं आहे त्यांचं मग. हा, म्हणजे इतर ते मान्य लोकांचं करत नाही ते. मत, हा, मत भिन्न असू शकतं, हा ते स्वीकारत नाही मी, असं हा. त्या सांगतात. द्वैतवादी मत त्यांना मान्य नाही, ते मत मान्य नाही, म्हणजे अद्वैतवादी. थोडक्यात हा खंडन केलं. इतर हा. जर कुठलं मत असेल कोणाचं तर त्याचं खंडन केलं यांनी इथे. पुढे, सर्वत्र गुणगुणी आदि स्थलों में अविचार से भेद सहिष्णु अभेद ही संश्लेष है, विचार करने से यहाँ पर भेदांश मिथ्या और अभेदांश वास्तव है, यह अभिन्न इससे बताया है. आता ह्या दोन गोष्टीमध्ये भेद मांडणारे पण लोक आहेत, म्हणजे इतर दर्शनकार असतील, इतर ग्रंथ असतील, ज्याच्यामध्ये गुण आणि गुणी याच्यामध्ये भेद मानलेला आहे. म्हणजे फुल हा वेगळी गोष्ट आहे आणि फुलातलं सौगंध ही वेगळी गोष्ट आहे, असे मानणारे पण लोक आहेत. हम्म. परंतु या अभिन्न या शब्दाने यांनी मात्र इथे आपला सिद्धांतच मांडलेला आहे की हे दोन्ही भिन्न असू शकत नाही. फुलांच्या आधारानेच सौगंध राहणार, तिळाच्या आधाराने तेल राहणार. अभिन्न गोष्टी आहेत, या दोन्ही वेगळ्या नाही. त्याच्यामध्ये तिळामध्ये असणारी गोष्ट म्हणजे तेल आहे. ओके. अशा पद्धतीत हे अभिन्न आहे. जसं स्पंद हा चित्तामध्ये असणारच, चित्त विदाऊट स्पंद राहू शकत नाही, असं त्यांचं नाही. म्हणणं आहे. आणि जर ते विदाऊट स्पंद केलं तर काय होईल? शब्द आहे ते इथे चित्तनाश स्पेसिफिक, पावेल. चित्तनाश. चित्तनाश हा शब्द डोक्यात फिट करून टाका. वसिष्ठ म्हटलं की चित्तनाश. ओके. जर स्पंद नाही केला तर चित्तनाश होणार, तर हे पण चित्तनाश. आपल्याला आता इथे कळलं. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे. ही 4 उदाहरणं हम्म. द्यायची. चित्ताला स्पंद आवश्यक का आहे हे सांगायचं. अवश्यंभावी चित्ताबरोबर स्पंद, आणि जेव्हा तो आपण बंद करणार स्पंद त्यावेळी चित्तनाश होणार. चित्तनाश. हा. पुढे, चित्त चित्त परिस्पंद, परिस्पंद पक्षयोर एक संशये स्वयं गुणगुणी स्थित्वा नश्यतो द्वौ न संशयः. आता अभेद हा जो आहे तेच, आणि पुढे आता गुळगुळीत करून समजावणार व्यवस्थित. जो मगाशी त्यांनी सिद्धांत मांडला तोच आता पुढे समजावणार. अभेदांशी कल्पना
क्यों नहीं है, इस आशंका का परिहार कर रहे वशिष्ठ जी, ये न स्पंदते तथा, जिस उपाय से मन वैसे स्पंदित नहीं होता, इस प्रश्न प्रश्न का उत्तर देते हैं। चित्त और चित्त परिस्पंद, इन दो पक्षों में से एक पक्ष का संशय होने पर जो स्वयं गुण और गुणी इस रूप से कारणात्मा विकल्पित है, उस रूप से स्थित होकर ही दोनों गुणगुणी नष्ट हो जाते हैं. आता त्यांनी पुढे नेलं अजून काय, की जर तुम्ही तिळातलं तेल काढून टाकलं तर तीळ उरेल का? दोघं ते अस्तित्व संपते. उष्णता काढून टाकली तर वन्नी उरेल का? नाही. नाहीच. म्हणजे दोघांचं अस्तित्व हे एकच आहे. अशाच पद्धतीत जेव्हा तुम्ही स्पंद काढून टाकाल तेव्हा चित्त सुद्धा राहणार नाही. हम्म. आलं लक्षात? म्हणजेच गुण आणि गुणी हे एकच असतात हे त्यांनी पटवून सांगितलं या श्लोकामध्ये. अभेद्य असतात याचा हे वर्णन आहे. ओके, आता मी पूर्ण वाचत बसत नाही कारण समजलंय आपल्याला. पुढे द्वौ क्रमौ, आता चित्तनाश आला बघा. द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानम च राघव, योगस्तद तद प्रतिरोधो. वृत्तिरोधो ही ज्ञानम सम्यक वेग लक्षणम. काय, हे श्री राम, चित्त के विनाश के लिए दो उपाय शास्त्रों में दिखलाए किंवा बतलाए गए हैं, एक योग और दूसरा ज्ञान. ज्ञान. ओके, चित्त वृत्ति का निरोध योग है और आत्मा का सम्यक किंवा अपरोक्ष साक्षात्कार ज्ञान है. ज्ञान. ओके, आता इथे परत खाट खाट आलं. कसं आलं? चित्तवृत्ती चित्त निरोध नाशाचे आला. उपाय सांगा. दोन उपाय, एक म्हणजे योग आणि दुसरा म्हणजे आत्मसाक्षात्कार सम्यक ज्ञान. किंवा ज्ञान. सम्यक सॉरी, ज्ञान. दोन उपाय. हा, ज्ञान आणि योग हे दोन उपाय. योग योग. कशाने सिद्ध होतो? तर चित्तवृत्तींच्या निरोधाने. चित्तवृत्ती निरोध. आणि ज्ञान कशाने सिद्ध होतं? तर आत्म्याच्या साक्षात्काराने. आत्मसाक्षात्कार. हम्म. आता ह्याच आपण 25व्या सर्गात शेवट केलेला आहे, की जो आत्म्याचा साक्षात्कार करणार आहे त्याला काय मिळणार तिथे जाऊन? तर जो ज्ञान रूप आहे अशी वस्तू तुम्हाला मिळणार आहे. ती हम्म. सापडणार ब्रह्म आतमध्ये. जे सापडणार 16 कलांच्या आतमध्ये गेल्यानंतर जे सापडणार आहे त्याचं स्वरूप काय ते आहे? तर ज्ञान स्वरूपच आहे. मग तेच मिळाल्यानंतर तुम्ही ज्ञानवानच होणार आहात. बरोबर आहे ना? म्हणून ज्ञान आणि योग हे दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये योग हा चित्तवृत्तीचा निरोध आहे आणि ज्ञान हा तुम्ही तिथे पोचला आत्मसाक्षात्कार. याची साक्षच आहे. बरोबर? म्हणजे ज्ञान हे आपण वाचून वाचून नाही मिळवता येणार. खरं ज्ञान जे आहे ते त्या पदाला प्राप्त केल्यानंतरच प्राप्त होणार. ठीक आहे, पुढे श्रीराम उवाच. आता श्रीराम म्हणतात, कदा कीदृक्कया युक्त्या प्राणापान निबंधया योग नाम्न्या मनः शांती एतत् अनंत सुख प्रदान. हे ब्रह्मन, किस समय और कैसी प्राण और अपान के निरोध रूप योग नाम की युक्ति से मन असीम सुख को देने वाली शांति को प्राप्त करता है? आता प्राण आणि अपानाचा योग याला आपण काय नाव दिलेलं आहे? योग म्हटलेलं आहे, किंवा प्राण आणि अपानाचं एकत्रीकरण याला योग असं योग वसिष्ठामध्ये मागच्या सर्गामध्ये आपण बघितलं. कारण आपण प्राणायामच शिकलो. बरोबर आहे? कुंभक करायचा आहे. प्राण आणि अपानाचा जिथे योग होतो ती जागा ही म्हणजे ब्रह्मपद असं आपण शिकलो मागच्या अध्यायामध्ये. मग त्याला योग असं म्हटलेलं आहे. परंतु प्राण और अपान के निरोध रूप योग नाम की युक्ति से मन असीम सुख को देने वाली शांति को प्राप्त करता है. किस समय, कधी? ते आता वसिष्ठ सांगतायत की कुठल्या वेळी असं होऊ शकतं? तर देहे अस्मिन देहनाडीषु वातः स्फुरति यो अभितः स्पंदेष्विव भुवो वारी
स प्राण इति कीर्तितः. प्राणाची व्याख्याच करून टाकली. व्याख्या म्हणजे प्राणाचं काम काय शरीरामध्ये हे सांगून टाकलं. कसं? हे श्रीराम, जैसे जलसंदन म्हणजे जल वाहने हे मार्गभूत पृथ्वी के विवरों में जल चारों ओर व्याप्त होकर प्रस्फुरित होता है, वैसे ही इस देह में विद्यमान हजारों नाड़ियों में चारों ओर जो वायु प्रस्फुरित होता है वह प्राण वायू है. शरीरामध्ये प्राणवायूची कल्पना तुम्ही एखाद्या खडकामध्ये जल टाकलं तर ते जल प्रत्येक विवरामध्ये प्रत्येक खाच खाच जेवढ्या असतील त्याच्यामध्ये स्पंदन करतच जाईल. पुरीत होत होतच पुढे आणि पुढे जात राहील. म्हणजे काय तर त्याला गती पण असेल. तर हे अशाच पद्धतीमध्ये शरीरामध्ये जेवढ्या नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये जो अखंडपणे प्राणवायू. पुरीत होत आहे तो प्राण आहे. प्राणवायू. म्हणजेच काय तो पुढे पण जात असतो आणि तो जसजशी नाडी भरत भरत पुढे जातो जसं की जल पुढे जात असतं का कशातून पृथ्वी तत्वात मातीतून, हा मातीत म्हणा किंवा विवरातून, पृथ्वीच्या विवरातून. पृथ्वीच्या ह्याच्यामधून. विवर. विवर असं नाही म्हणतात पण जे चॅनल तयार झालेले असतील ते. बरोबर ना? त्याला आपण खाचा म्हणतो. खाचा. दगडातल्या प्रत्येक खाचेमधनं जसं जल सांदी. वाहत असतं तशा पद्धतीत आपण सांदामधून. हा हजारों नाड्यांमधून जो वायू प्रस्फुरित होता है वह प्राण है. पुढे तस्य स्पंदवशाद अंतः क्रिया वैचित्र्यमीयुषः अपानादीनि नामानि कल्पितानि कृतात्मभिः. आता याच प्राणूचे आपण प्रकार केले आणि ते का केले ते सांगतायत कि स्पंदवश से भीतर क्रिया के वैचित्र को प्राप्त हुए उसी प्राणवायु के अपान आदि नामों की विद्वानों ने कल्पना की है. अतः अपान आदि प्राण के ही वृत्ति भेद है, उससे अन्य नहीं है, यह भाव है. शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया घडत असतात त्या घडवणारा म्हणजेच गमनशील स्पंदशील असा प्राण आहे आणि तो नाडीमधून फिरतो आहे म्हणून सगळ्या क्रिया घडत आहेत. आणि या क्रियांना वेगवेगळी म्हणजे नावं देण्यासाठी वेगवेगळ्या वायूंची कल्पना केलेली आहे. उदाहरणार्थ अपान वायू शरीरातून बाहेर काढेल, प्राणवायू शरीरात आतमध्ये जाईल, व्यानवायू शरीरामध्ये सगळीकडे पसरवेल अशी कल्पना केलेली आहे. मूलतः प्राण हा एकच आहे. नाड्यांमध्ये विविध क्रिया केल्यामुळे त्याला विविध उपाधी प्राप्त झालेल्या आहेत किंवा कल्पना केलेली आहे असं सांगितलं. कार्यानुरूप नावाची. हा कार्यानुरूप नावाची कल्पना केली. कल्पना केलेली आहे की शरीरामध्ये अपान असा असतो, प्राण असा असतो अशी कल्पना केलेली आहे. अमोदस्य यथा पुष्पम शौक्ल्यस्य तुहिनम यथा यथैष रस आधारश चित्तस्या अभिन्नताम गतः. जैसे अमोद का पुष्प तथा जैसे शुक्लत्व का हिम आश्रय है. फुलामध्ये सुगंध असतो म्हणजे फूल हे आश्रय आहे आणि सुगंध हा गुण आहे. त्याच्यामुळे त्या आश्रयामध्ये राहणारा सुगंध हा गुण आहे. फूल नष्ट केलं की गुण नष्ट होतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे जसं शुक्लत्व का हिम आश्रय है. हिरवा सुद्धा डोंगर दिसू शकतो नाही असं नाही पण बर्फ पडल्यानंतर हिम शुक्ल दिसतो. पांढरा दिसतो. हा मग हा जो शुक्लत्व आहे तो आश्रय आहे, आश्रयी आहे आणि आश्रय त्याचा पर्वत आहे. पुढे सर्व. वैसे ही चित्त का यह प्राण जो चित्त के साथ अभिन्नता को प्राप्त हुआ है आश्रय है. चित्ताचं आश्रय कोण आहे? प्राण प्राण. आहे. आलं का लक्षात? हा जो प्राण आहे तो चित्ताला बरोबर घेऊनच चालतो, अभिन्न रूपाने चालतो त्याच्या बरोबर. आता यातून एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की वायू हा नाड्यांचं पूरण करतो आहे. जसं पाणी खडकामधून
पृथ्वी. आडेतिडे हे वाहत असतं तसं हा सगळ्या नाड्यांमधून वाहत असतो शरीरामध्ये. वाहणारा कोण आहे? प्राण प्राण. आहे. बरोबर आहे. चित्त वाहतं का? नाही. पण नाही. चित्त जेव्हा प्राणाबरोबर संश्लिष्ट होतं, त्याच्याबरोबर एकरूप होतं, तेव्हा ते वाहू लागतं. आणि यालाच स्पंद असं म्हटलेलं आहे. कारण प्राणाचा पण स्पंद आपण बघितला. प्राण जो स्पंद होतो तो कसा? जलाप्रमाणे नाड्यांमध्ये स्पंदित होत असतो. त्या स्पंदनाबरोबर चित्त जोडलं जातं आणि चित्त पण स्पंदित व्हायला लागतं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे श्रुति भी कहती है, आपोमयः प्राणः एतमेवांगिरसं मन्यते प्राणो वा अंगानां रसः। प्राण जलमय है और प्राण को ही अंगिरस मानते हैं, क्योंकि वह अंगों का रस है। प्रत्येक अंगामध्ये जो रस आहे प्राण आहे. तोच प्राण आहे असं मानलेलं आहे. अंगिरस हा शब्द सुद्धा प्राणासाठी वापरलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपल्याला ऋग्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी हा मिळतो. हम्म. बऱ्याच जे सूक्त आहेत त्याच्यामध्ये अंगिरस हा शब्द मिळतो. पुढे कोश की तरह, कोशाप्रमाणे म्हणजे आपल्या काय आवरण म्हणजे कोश, कोशाप्रमाणे कोश की तरह चारों ओर संश्लिष्ट होने से चित्त के साथ मनो अभिन्नता को प्राप्त हुआ प्राण चित्त का आश्रय होता है। कोश प्राप्त करतो कशाचा? मनाचा. प्राणच असतो पण त्याच्यावर कोशाप्रमाणे तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे चित्त आहे, परंतु मुळात त्याच्या कोण आहे आश्रय? तर प्राण आहे. पुढे श्रुति भी कहती है, प्राण बंधनम ही सौम्य मनः। हे सौम्य, मन प्राण के अधीन है। श्रुती सुद्धा श्रुती म्हणजे काय आधी? तर वेद. श्रुती म्हणजे वेद. तर वेदामध्ये सुद्धा हे उदाहरणं दिलेली आहेत असं या ग्रंथकारानं किंवा ग्रंथ लिहिणाऱ्यानं उदाहरण म्हणून हे गोष्ट दिलेली आहे. मग या श्लोकाद्वारे आता महत्वाचे सिद्धांत आपल्याला कळले. एक म्हणजे प्राण हा आश्रय आहे आणि चित्त हे आश्रयी आहे. हम्म. बरोबर. म्हणजे प्राण हा कोण झाला? गुणी. गुणी. आणि चित्त हे काय चित्त झालं? गुण. गुण झालं. गुण. हा. ओके. तर प्राणाचा हे गुण आपल्याला चित्त. कळलं. आणि मनाला स्वतःला गती नाहीये. गती कोणाची वापरली जाते? प्राणाची. कारण त्याच्याशी ते अभिन्न होऊन शरीरामध्ये राहतं. बरं, मग प्राण कुठे असतो हे पण त्यांनी क्लिअर केलंय. नाड्यामध्ये असतो. बरोबर आहे. म्हणजे मन कुठे असणार? मन सुद्धा त्याच्याबरोबरच असणार, नाड्यातूनच वाहणार. ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी या श्लोकातून आपल्याला आता क्लिअर झाल्या. पुढे जाऊया. अंतःप्राण परिस्पंदात संकल्प कलनोन्मुखी संवित संजायते ते यैषाम तच्चित्तम विद्धी राघव. आता चित्ताचीच व्याख्या केली. कशी? तर हे श्रीराम, भीतर प्राण के परिस्पंद से संकल्प के आकलन में उन्मुख जो संवित उत्पन्न होती है वही चित्त कहलाती है, यह आप जानिए। आता हे जरा थोडंसं कठीण आहे, पण समजायचं म्हणजे कसं आहे बघा. भीतर प्राण के परिस्पंद से, संकल्प के म्हणजे वृत्ती मात्र. हा. वृत्ती मात्र के आकलन में उन्मुख, आकलनासाठी उन्मुख, वृत्तीच्या आकलनासाठी उन्मुख जो संवित उत्पन्न होती है वही चित्त कहलाती है। ये आप आता जानिए. त्याचा विस्तार होतो. म्हणजे आता मी संकल्प केला, तुम्हाला शिकवायचा आहे. ही सगळी जी क्रिया झाली त्याच्या बेसिकला जे गोष्ट तयार होते आहे तिथेच प्राण उपलब्ध आहे. आणि त्याच्यावर ही जी वृत्ती आली
त्याच्यामुळं जे निर्माण होणार आहे दॅट इज चित्त. कॉल्ड चित्त. चित्त. हो. ओके. पुढे, प्राणस्पंदात चित्तः स्पंदस तत्स्पंदात एव संविदः चक्रावर्त विधायिन्यो जलस्पंदादि ओरमयः. प्राण के स्पंदन से चित्त का स्पंदन होता है. आता गुळगुळीत करून सांगायला सुरुवात केली, समजणार आपल्याला ना. चले वातम हा. चले चित्तून आता इकडे. समजेपर्यंत समजावणारच ते, संपूर्ण समजावेपर्यंत समजवणारच. कारण आतापर्यंत ठाक ठाक गोळ्या मारल्या भरपूर. आता मलम लावून व्यवस्थित, अरे तुला कळलं नाही म्हणून तुला गोळी मारली असं सांगणार आता पुढे एकदम कुरवाळून. प्राण के स्पंदन से चित्त का स्पंदन होता है, यानी चिदाभास से व्याप्त वृत्ती विशेष उत्पन्न होता है. आता हे समजावतायत व्यवस्थित. काय होतं? चिदाभास से उत्पन्न वृत्ती विशेष उत्पन्न होता है और चित्त के स्पंदन से ही संवित यानी तत्त विषयाकार प्रधान उस प्रकार उत्पन्न होते हैं जिस प्रकार जल के स्पंदन से चक्र की तरह वर्तुल आकार की रचना करने वाली उर्मिया उत्पन्न होती है. ही जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला चित्त असं म्हटलेलं आहे. जे गोल गोल होणार आहे ना त्याची सुरुवात कुठून तरी झाली की नाही, नंतर आपल्याला दिसायला लागलं ते फिरतंय गोल गोल गोल. बरोबर आहे. ते त्याची सुरुवात जी आहे ती चित्त आहे आणि त्यामध्ये या काय विषयाकार वृत्ती तयार होतात, म्हणजेच गोल तयार होतात. वृत्ती विशेष उत्पन्न होत आहे पहिल्यांदा, आलं का लक्षात? आणि मग त्यातून काय तयार होतात? सर्कल तयार होतात भरपूर. उर्मी उदाहरणार्थ तयार. माझ्या मनात एक विचार उत्पन्न झाला की योगा शिकलं पाहिजे. आता पुढे काय झालं? तर पुढे मी शोध घेतला कोण शिकवू शकतं. मग एक छोटा कोर्स केला. नाही, मग नंतर मला आणि वाटलं मग योगाशीच संबंधित आता ही सगळी वृत्ती एक गोल गोल करत मी एम ए योगा झालो. मग त्याच्यानंतर आता एम ए काय होणार? दर्शनशास्त्र दर्शन. होणार. मोठी सर्कल तयार करायला सुरुवात केलेली आहे. असं एक सुरुवातीची वृत्ती विशेष ही सुरुवातीला संकल्पात्मक तयार होते आणि मग त्याच्या आधारे संवित तयार होतं. मोठं एक भंडार तयार होतं जे संवित म्हणवलं जातं. जेच आपल्या सगळ्या समोर जे अस्तित्वात आहे ते संवित आहे. त्याच्या या पाठीमागे सगळ्यांनी एकच उर्मी निर्माण होतात, पुन्हा पुन्हा हे करू ते करू ते हा, करू. ते करू ते करू ते आहेच. पण त्याच्याबरोबर असे संकल्प अनेक म्हणजे वृत्तीविशेष अनेक आहेत आणि त्याच्या योगे निर्माण होणारं जगाचंही स्वरूप भयंकर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जसे असे भवरे अनेक आहेत थोडक्यात सांगायचं तर, होत आहेत आपल्या बाबतीत. आणि त्या सगळ्या भवऱ्यांनी जी वलय अनेक निर्माण केलेली आहेत त्याच्यामध्ये आपण फसून आहोत. आलं लक्षात? तर ही वृत्ती विशेष ही संकल्पात्मक असते सुरुवातीला आणि त्याच्या आधारे जगाची उत्पत्ती होते पुढे. चिदाभास से व्याप्त वृत्ती विशेष उत्पन्न होता है. पुढे, चित्तम प्राण परिस्पंदम आहुरागम भूषणाः तस्मिन् संरोधिते नूनम उपशांतम भवेत मनः. चित्त का परिस्पंद प्राण स्पंद के अधीन है. यह बात बड़े बड़े महर्षि जो प्राणबंधनम ही सौम्य मना इत्यादि वेदों का रहस्य जानते हैं सब कहते हैं. काय? तर चित्ताचा स्पंद हा प्राणाच्या स्पंदावर अवलंबून आहे. अतः प्राण का निरोध करने पर मन अवश्य उपशांत यानी निरुद्ध हो जाता है. ओके. एवढं सगळं काय सांगितलं सुरुवातीला? तर मनाने संवितची उत्पत्ती कशी होते. आता हे शब्द का परत परत वापरतोय? तर असेच शब्द तुम्हाला पुस्तकात पण येणार, परीक्षेत पण येणार. संवित टिपा लिहा. मग संविदेची उत्पत्ती सांगायला पाहिजे तुम्हाला, मग त्याच्यासाठी ती 4 उदाहरणं पण दिली पाहिजेत. बरोबर आहे. चित्ताची उत्पत्ती सांगितली पाहिजे, प्राणाचा स्पंद सांगितला पाहिजे, प्राणाशी एकरूप चित्त आहे. बरोबर आहे. आणि मग एक वृत्ती विशेष तयार झाल्यानंतर त्याच्यावर जसं भवरा तयार होतो तद्वत
जे जगत तयार होतं आभासी, त्याला संविद असं म्हटलेलं आहे. आणि या संविदमय जगत हे आभासी जग आहे. ओके. तर हे संविद आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे. 4 मार्कासाठी येतं. ओके. प्रश्न हमखास पडलेला प्रश्न संविद असा प्रश्न पडतो. पुढे आता हा जर तयार होण्यासाठी जी काही सगळी प्रक्रिया सांगितली, त्याच्या सुरुवातीला वर्णन केलं प्राणाचं, त्यानंतर त्याच्यावर मनाला अधिष्ठित केलं आणि त्यानंतर त्याच्यापासून संविद तयार झालं, एवढं तर खरं आहे. मग मुळाचा जर नाश केला तर झाड टिकणारच नाही. मूळ कोण आहे? प्राण आहे. हम्म. प्राणाचा स्पंद नष्ट करून टाका, मग त्याच्यावर मन कसं स्पंदित होईल? ना रहेगा बास न बजेगी बासुरी. ओके. आणि जर मन उत्पन्न नाही झालं तर संकल्पात्मक काय विशेष वृत्ती कशी निर्माण होईल? नाहीच होणार. आणि ती स्पंदित तरी का होईल? नाहीच होणार. जर स्पंदित नाही झाली तर संविद उत्पन्न होईल का? नाहीच होणार. नाही. एवढी मोठी प्रक्रिया यांनी इथे समजावून सांगितली चित्ताच्या संबंधित. आलं लक्षात? म्हणजे प्राणाचा निरोध हेच त्यांनी प्रधान सांगितलं. प्राण निरोधाने संविदेचा निरोध होतो किंवा चित्तनाश सुद्धा होतो किंवा मन शांत होतं. एकच, हिशोब एकच. बरोबर आहे. त्यामुळे प्राणस्पंद निरोध हाच कशाचा? मनाच्या शांतीचा उपाय आहे. ठीक आहे. 8:05 झाली. माझं लक्ष नाही. आज इथे आपण थांबूया. उद्या पुढचा भाग घेऊ. ओके. हरिओम. आजचं थोडंसं रिवाइज बरोबर. करून ठेवा, कारण ह्याच्यावर बरेच प्रश्न येतात. हा आत्तापर्यंतचा जो भाग झाला त्याच्यावर प्रश्न नक्की येतात. थोडंसं रिवाइज करून ठेवा, होऊन जाईल. हरिओम. डाळिंबे सर तुम्हाला होस्ट करतो आहे. ठीक आहे. सर जरा हे करा फक्त, रेकॉर्डिंग माझं थांबवा आणि परत चालू करा तुमचं. रेकॉर्ड नावाचं बटन आहे ना, त्याला क्लिक करा.